शाबू 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 भिजवला रात्री उकळत्या पाण्यात शाबू टाकला 2 ग्लास रात्री हा आणि रातभर गरम पाण्यात भिजू दिलं आणि आता वाटायला चालू आहे. तर आम्ही सगळं आता वाटून घेतो बघा. शाबूच्या खळखळ खळखळ उकळू दिलं पाणी. हा खळखळ खळखळ पाणी उकळू दिलं आणि त्याच्यात रात्री शाबू टाकला. ती पण कसा आधी भिजवून घेतला होता. नाही भिजवून घेतला दुसरा आहे. होय हे कच्चा आहे काय? कच्चा आहे. बर भिजवून घेतला. ही तर भिजवून घेतलेला ही भिजवला आता ह्याचं वेगळंच करायचं सांडगं. असं ही पापड्या पांढऱ्या पापड्या करायचे आपल्याला. तर कच्चाच शाबू गरम पाण्यात भिजवून रातभर ठेवला आणि आता त्याला शाबू टाकला. आता त्याला चालू आहे वाटायचं. वाटून झालं का शिजवून घ्यायचं. शिजून नाही घ्यायचं आता. मग काय करायचं? नाही शिजून घ्यायचं नाही असंच घालायचं. असंच हा मग ही पाण्यात कशाला घातलं उकळत्या पाण्यात. अच्छा अच्छा शिजून निघाला शाबू. असं आहे वे. तर ह्याची रेसिपी काय मला माहित नव्हती बरं का. करते ना ते मला माहिती आहे. चलो वाटून घेता आता सगळं. सगळ्या रेसिपीची वाट लागली. नीट काय मला सांगताच येईना. तर मी आधीच समजून घेतलं सासूबाईकडनं आणि मग आता सांगायला लागली. तर गोळ काय आहे? गोळ काय सुद्धा नाही. शाबू घ्यायचा कच्चा, जसं आपण उपासाला घेतो भिजवतो तसा भिजवायचा नाही. तर सरळ सरळ पाणी घ्यायचं. आता शाबू समजा जर तुम्ही 1 ग्लास घेतलाय, कोणता पण ग्लास घ्या, 1 ग्लास घेतलाय शाबू, तर त्या 1 ग्लासासाठी 7 ग्लास पाणी वापरायचं असं. तर आम्ही घेतलं 2 ग्लास शाबू, मग 2 ग्लासाला 14 ग्लास पाणी. असं पाणी उकळायचं आणि मग सकाळनं आता जसं बारीक केलं तसं बारीक करून घ्यायचं. तर चला पुढे रेसिपी बघत राहा. आम्ही पापड करणार आहे. पहिला पापड आहे आमचा शाबूचा. तर चला चालू झालं बघा पापड्या घालायला. आता इकडून अयो माझी पळी पडली. उन्हाळा कामकाज म्हणलं का पळ्या किती असतील नसतील तेवढ्या गोळा करावं लागते. आणा लागते ते गोळा करावं लागते ते बघा. मोठी सुद्धा परत वापरत येते. तर ही काय पारुशीचं मध्ये मध्ये आहे की ना बाबा, ही मला पाहिजे. तर चला आम्ही पापड्या घालून आता छान अशा शेजन पापड्या घालून झाल्यावर पण दाखवतो तुम्हाला. आता जवळ घाला की मॅडम. खुशीच्या हातात मोबाईल दिलाय तो रात्री लागले ओरडायला. आपल्याला जागा पुरायला पाहिजे. पुरते गे असं लांब लांब घातल्यावर कसं व्हायचं? पातेला भरून नाही पेटे होया देखो य आता जेवढं पीठ होतं का त्या पातेल्यात हे ग्लासाच्या शाबूचं, तर ते एवढं झाले तर बघा पापड. तर बाद झालं. उपासाला काही लय खायचं नसतं हे. त्यामुळं आम्ही थोडंच घेतलंय बघा. थोडंच केलंय म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं थोडं थोडं करायचं असते. आता ही एक प्रकार झाला शाबूचा. अजून एक प्रकार आहे घरात शाबू भिजवून ठेवलेला आहे. मग अशी तुम्हाला म्हणल्याचप्रमाणे तर आपण घालून घेऊया ती पण पापड. चालू झाली बघा दुसऱ्या पापडाची प्रोसेस. तर त्यासाठी आपल्याला बटाटा लागणार होतं 3 हां. आता शाबूचं 2 झालं, परत तांदळाचं 1 आहे. तर चला इथं आम्ही बटाटी त्या शिलून देते. त्या मी किसून देते आणि परत शाबून बटाटे एकत्र शिजवायचं काय तर हा विषय आणि उकडायचं आणि परत सांडग्यासारखं काय तर घालायचं. तर चला पुढं बघत राहा. तर दुसऱ्या पापडाच्या प्रोसेसमधली दुसरी स्टेप चालू आहे. इथं पाणी उकळायला लागलं बघा. त्याच्यात त्या टाकून घ्यायला लागले आता मीठ. कशात मीठ टाकून घ्यायचं. पाण्यात नको का? अहो पाण्यात मिसळलं चांगलं मीठ. आणि ह्याच्यात नको का? ही उकडा लावायचं का सगळं मिक्स घालू ना. बरं तसं करू. हां तर शाबूत मीठ टाकायला लागल्या. त्याला मीठ टाकून घेतो. परत लाल तिखट. आता ह्याला कच्चा बटाटा किसून घेतलेला मगाशी सगळं मिक्स एकजीव करायचा. आणि मग ती पाणी वाटायचं काय इकडं. मग त्या पाण्याचं काय करणार? त्या पाण्यात तर एवढं तर मावत नाही. सांगा काही सगळं बटाटा किसलेलं तिखट मीठ टाकलेलं. आता ह्याला काय करायचं? काय करते ते काय माहिती सांगत पण नाही. ते हसते ते नुसतं. आता काय करायचं सांगू का? आता ही बटाटा सगळं मिक्स जीव केलेला आहे का सगळं बटाटा शाबू तिखट मीठ केलेलं. आता ही वापलायचं आहे काय
आता ही नुसतं आता ही म्हणते ते काय म्हणे पण ना द्या. आता ही उकडायला लावलंय. हं. आता एक घाणा झाला का ही बी 3 घाणं होते ते आपलं सगळं काढून परत ह्याचं सांडगं घालायचं. अच्छा अच्छा. आणि मग ते तर गार होईल की. काय गार नसतं, गार झाल्यावरच घालायचं असतं गरम झालं आता पळून घ्या आपल्या. पप्पाकडनं लावून घेईल लागत नाही टीव्हीला काय झालं माहित नाही. झालं आता ह्याच्यावर काय टाकायचं ताट. आता हे पहिला गाणं काढून घेतला बघा आणि दुसरा अजून एकदा शिजायला ठेवला आणि इथं अजून एवढं आहे सगळं वापरून घ्यायचं आहे सगळी मेहनत करावं लागते या है ना. त्याशिवाय खायला मिळत वर्षभर खायचंय म्हणल्यावर थोडी मेहनत करावी लागते. त्यालाच आहे ते नाही लावलं काय नाही लावलं. झालं बघा एकदाच वापरून सगळं. आता हे सांडगं टाकायचं ह्याचं सांडगं. जमतंय का खुशा जमतंय. शेव जमतंय का 2-2 हात घाला लागली त्याच्यात. एवढं झालं बघा सांडगं आमचं घालून उपासाचं सांडगं. तर आमचा 2 व्हिडिओ एकात आहे तर बघा आणि कमेंट करून सांगा की आमच्या पापड्या कशा वाटतात आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. ही एक शाबूच्या पापड्या आणि ही सांडगं शाबूचं. तर चला आमचा व्हिडिओ कसा वाटतं नक्की कमेंट करून सांगा. टाटा बाय बाय.